हॅलो डिअर स्टुडंट्स. तर गेल्या याच्यामध्ये आपण वन शॉट रिव्हिजन घेतला होता बीम्सवर, बीमच्या चॅप्टरवर. त्याच्यामध्ये आपण सिम्पली सपोर्टेड बीम, ओव्हरहँग बीम आणि कॅन्टिलिव्हर बीमच्या सपोर्ट रिएक्शन्स कॅल्क्युलेट केले होते. तर आज मी एक नवीन टॉपिक जे की फ्रिक्शन ऑफ फोर्सेस त्याच्यासाठी वन शॉट रिव्हिजन तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. ठीक आहे. तर आपण काय करू, त्या सगळ्या टर्म्स वगैरे एकदा रिवाइज करून घेऊ, त्याच्यानंतर प्रॉब्लेम्सला मूव्ह ऑन करू. ओके. तर व्हॉट डू यू मीन बाय फ्रिक्शन? फ्रिक्शन म्हणजे काय राहतो? फ्रिक्शन म्हणजे काय राहतो? इट इज रेजिस्टन्स रेजिस्टन्स टू द मोशन. इट इज रेजिस्टन्स टू द मोशन. ओके. जेवढा जास्त रेजिस्टन्स टू द मोशन, आता हे रेजिस्टन्स कशासाठी प्रोव्हाइड होतो किंवा कशासाठी जनरेट होते? ड्यू टू रेजिस्टन्स टू द मोशन that generates that generates between two surfaces, two contact surfaces, two contact surfaces. Okay. A resistance resistance to the motion that generates between two contact surfaces. म्हणजे जेवढं तुमचं मोशन आहे तेवढं त्याला अपोज करण्यासाठी एक पर्टिक्युलर फोर्स जनरेट होतो आणि त्या फोर्सला आपण काय म्हणतो? फ्रिक्शन. ओके. मोशनला अपोज करण्यासाठी एक फोर्स जनरेट होतो आणि जनरेट कसं काय होतो? कारण की दे हॅव कॉन्टॅक्ट सरफेसेस, टू कॉन्टॅक्ट सरफेसेस. फॉर एक्झाम्पल, एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, ग्राउंडवर रेस्ट आहे. तर ग्राउंडचा रफनेस जे आहे दॅट विल क्रिएट हायर फ्रिक्शनल फोर्स दॅन दॅट ऑफ स्मूथ सरफेसेस. ओके. तर बघा, तुम्ही इझिली काय करता, बाईक राईड करू शकता रोडवर. ओके, विदाउट एनी स्लिपेज. कसं काय? कारण की सरफेस कसा आहे तुमचा? रफ आहे. तुम्ही इझिली त्या रोडवर तुम्ही मूव्ह ऑन करू शकता कारण की सरफेस रफ आहे. आता इथं फोर्स ऑफ फ्रिक्शन हे दोन कॉन्टॅक्ट सरफेसवर डिपेंड राहणार. तुमचं एक टायरचं सरफेस आणि दुसरं काय, रोडचं सरफेस. ठीक आहे. नाव सिंपल आहे, सिंपल डेफिनेशन आहे त्याचं. रेजिस्टन्स टू द मोशन दॅट जनरेट्स बिटवीन टू कॉन्टॅक्ट सरफेसेस. हे कशामुळे होतो? बिटवीन टू कॉन्टॅक्ट सरफेसेस मुळे हे फोर्स जनरेट होणार. त्यालाच आपण काय म्हणतो? फ्रिक्शनल किंवा फ्रिक्शनल फोर्स किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणतो. ओके. किंवा फ्रिक्शन ऑफ फोर्स असंही तुम्ही म्हणू शकता. ओके, लक्षात आलं? आता सगळ्यात महत्वाचं इथं म्यू पॅरामीटर इम्पॉर्टंट आहे. म्यू पॅरामीटर इम्पॉर्टंट आहे. आता ह्या म्यू ला आपण काय म्हणतो? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. ओके, डायमेन्शनलेस पॅरामीटर, त्यालाच आपण काय म्हणतो? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आता कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कशासाठी इम्पॉर्टंट आहे? कारण की तुमचं ग्रिप किती आहे त्या ऑब्जेक्ट मध्ये, ग्रिप. ठीक आहे. मोशनला रेजिस्टन्स किती प्रोव्हाइड करू शकते हे कशावरून ठरते? तुमच्या ह्या पॅरामीटर दॅट इज म्यू, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन वर ठरणार आहे. जेवढं तुमचं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त, तेवढं तुमचं अपोजिशन टू द मोशन विल बी मोर. आता इथं दोन येतात, एक स्टॅटिक आणि एक कायनेमॅटिक किंवा कायनेटिक. ठीक आहे, कायनेटिक. ओके. तर तुम्ही मला एक गोष्ट सांगा, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन स्टॅटिक मध्ये जास्त राहणार का कायनेटिक मध्ये जास्त राहणार? ओके. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कायनेटिकलाच आपण काय म्हणतो? डायनामिक आहे. इट इज अ टाइप ऑफ कायनेटिक, इज अ टाइप ऑफ डायनामिक ब्रांच मधलाच टाइप आहे तुमचा कायनेटिक. ओके. तर स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन व्हॅल्यू जास्त राहणार ऍज कम्पेअर्ड टू कायनेटिक. लक्षात आलं? कस काय? कारण की तिथं मोशन झिरो आहे, म्हणजे अपोजिशन टू द मोशन विल बी मोर. मोर म्हणजेच इन केस काय आहे तिथं, काय राहणार आहे, कोणता फोर्स मूव्ह राहणार आहे? दॅट इज फ्रिक्शन ऑफ फोर्स मूव्ह राहणार आहे. लक्षात ठेवा. दॅट्स वाय वी आर रायटिंग दिस कंडिशन. म्यू एस विल बी ग्रेटर, ऑलवेज ग्रेटर दॅन म्यू के. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज ग्रेटर दॅन कायनेटिक फ्रिक्शन. ठीक आहे, लक्षात आलं? स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज ग्रेटर दॅन कायनेटिक फ्रिक्शन. तर हे काय इंडिकेट करते? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ग्रिप इंडिकेट करते. ठीक आहे, ग्रिप बिटवीन टू सरफेसेस. आणि फ्रिक्शन म्हणजे काय? रेजिस्टन्स टू द मोशन दॅट जनरेट टू कॉन्टॅक्ट सरफेसेस.
आता नेक्स्ट आहे इथं सपोर्टिंग फोर्स. ठीक आहे, इथं आर एम दिसतो, तर आर एम चा अर्थ आहे नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे, नॉर्मल रिॲक्शन. आता ह्या नॉर्मल रिॲक्शनला आपण काय म्हणू शकतो, सपोर्टिंग पॅरामीटर. ठीक आहे, त्याला काय म्हणतो, सपोर्टिंग पॅरामीटर. सपोर्ट कशाला करते, ऑब्जेक्टला. ठीक आहे, सपोर्ट कशाला करते, ऑब्जेक्टला. आणि हे व्हॅल्यू ऑलवेज इट विल डिपेंड्स ऑन युअर सल्फेट ऑफ द ऑब्जेक्ट. सल्फेट ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, सपोर्टिंग पॅरामीटरचा क्वांटिटी हे कशावर डिपेंड राहणार, तुमच्या सल्फेट ऑफ द ऑब्जेक्ट. लक्षात आलं. तर फ्रिक्शन इट इज डिनोटेड बाय एफ. त्याच्यानंतर म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. इट विल इंडिकेट ग्रिप बिटवीन टू सरफेसेस. कंडिशन तुम्ही लक्षात ठेवा. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इन स्टॅटिक केस इज ग्रेटर दॅन कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इन कायनेटिक केस. आणि नॉर्मल रिॲक्शन इज डिनोटेड बाय आर एन. आणि आर एन ला आपण काय म्हणतो, सपोर्टिंग पॅरामीटर. अँड इज ऑलवेज डिपेंड्स ऑन युअर सल्फेट ऑफ द ऑब्जेक्ट. लक्षात आलं का. ओके, आणि इथं पी म्हणून दॅट इज मोशन आपण देतो आणि त्या मोशनला आपण इंडिकेट करतो पी न किंवा एफ. पी मोस्टली आपण काय डेसिग्नेशन यूज करतो, दॅट इज पी. ठीक आहे, तर ते पी ऑब्जेक्टवर, पर्टिक्युलर ऑब्जेक्टवर ते ऍक्ट होणार आहे आणि त्याच्यावरून त्या पॅरामीटर जे आहेत एफ, आर एन आणि म्यू हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतो. ठीक आहे, हे व्हॅल्यूज तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट करता येतो. आता इथं लक्षात ठेवा, दोन टाइप्स ऑफ प्लेन राहतात तुमच्याकडं. लक्षात ठेवा, दोन टाइप्स ऑफ प्लेन. एक आहे हॉरिझॉन्टल प्लेन, जे की ऑब्जेक्ट कोणत्या प्लेनवर ठेवलेला आहे, हॉरिझॉन्टल प्लेनवर. आणि नेक्स्ट आहे इन्क्लाइंड प्लेनवर. लक्षात आलं, हॉरिझॉन्टल अँड इन्क्लाइंड प्लेनवरचे प्रॉब्लेम्स तुमच्या एमएसबीटी मध्ये येणार. कंपल्सरी दोन क्वेश्चन मित्रांनो. 4 मार्काचं एक क्वेश्चन राहतो, ते हे नाही, एक क्वेश्चन 4 मार्काचं आणि एक क्वेश्चन 6 मार्काचं, असं 10 मार्काचं टॉपिक. ठीक आहे, अलॉंग विथ 2 मार्काचं डेफिनेशन. म्हणजे मिनिमम तुम्हाला या एमएसबीटी मध्ये हा टॉपिक 12 मार्कासाठी भेटणार आहे किंवा तुम्ही बघणार आहे. तर ह्याच्यामुळं हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे मी वन शॉर्ट रिव्हिजन तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे. ओके, चलो आता वन बाय वन आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येईल आपण कोणत्या पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करत आहे. ओके, चला रीड करा. हा 2025 समर 2025 मधला क्वेश्चन आहे. लेटेस्ट केस की मध्ये आलेला क्वेश्चन आहे. तर ह्याला आपण सॉल्व्ह करून घेऊ. तर काय दिलंय, ब्लॉक इज वेइंग 1000 न्यूटन. म्हणजे वेट ऑफ ब्लॉक किती आहे, 1000 न्यूटन. रेस्टिंग ऑन, बघा प्लेन कोणता आहे, हॉरिझॉन्टल. तर तुम्हाला मी सांगितलं होतं दोन टाइप्स ऑफ प्लेन आहे. ठीक आहे, हॉरिझॉन्टल प्लेन रिक्वायर्स अ पुल ऑफ 400 न्यूटन. आता पुल दिलेला आहे 400 न्यूटन टू स्टार्ट इट्स मोशन. हे कशासाठी रिक्वायर्ड आहे, टू स्टार्ट मोशन. म्हणजे ऑब्जेक्ट मध्ये मोशन देण्यासाठी आपल्याला किती फोर्स लागतो, दॅट इज 400 न्यूटन. वेन अप्लाइड ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. म्हणजे त्याचं इन्क्लिनेशन, त्या मोशनचं इन्क्लिनेशन किती आहे, 30 डिग्री विथ हॉरिझॉन्टल व्हॅल्यू. ठीक आहे, किंवा हॉरिझॉन्टल प्लेन म्हणू शकतो. फाइंड कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. म्हणजे काय, म्यू फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अलॉंग विथ नॉर्मल रिॲक्शन, हे पण फाइंड आउट करायचं आहे. फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे एफ आर फाइंड आउट करायचं आहे. आणि रिझल्टंट रिॲक्शन तुम्हाला फाइंड आउट करायचं, टोटल रिॲक्शन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर इट इज सिम्पली बेस्ड ऑन फॉर्म्युला दॅट इज अंडर रूट ऑफ एफ आर स्क्वेअर प्लस आर एन स्क्वेअर. सिंपल आहे, रिझल्टंट तुम्ही फॉर्म्युला बेस्ड कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, सोल्युशन स्टार्ट करू का, चलो स्टार्ट करू. तर पहिले इन्क्लाइंड फोर्स तुम्हाला माहित आहे. इन्क्लाइंड फोर्सला आपण काय करतो, कॉम्पोनंट्स मध्ये रिझॉल्व्ह करतो, व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. ओके, तर हे फोर्स समजा मी इथं 400, ठीक आहे, साइन 30 आणि हे व्हॅल्यूला 400 कॉस 30. ज्या साईडला अँगल राहतो त्या साईडला आपण ट्रिग्नोमेट्रिक साइन कोणतं यूज करतो, कॉस कॉम्पोनंट अलॉंग विथ मल्टिप्लिकेशन विथ व्हॅल्यू दॅट इज व्हॅल्यू ऑफ मोशन. ओके, चलो आता सेम इथं लिमिटिंग इक्विलिब्रियम अप्लाय करावं लागेल. अप्लाइंग लिमिटिंग इक्विलिब्रियम कंडिशन. ठीक आहे, लिमिटिंग इक्विलिब्रियम कंडिशन.
नेक्स्ट आता इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये फर्स्ट इक्विलिब्रियम कंडिशन येणार मित्रांनो, दॅट इज समेशन एफ एक्स इक्वल्स टू 0. आता एफ एक्स मध्ये काय काय दिसतात रे तुम्हाला, हॉरिझॉन्टल रिएक्शन, आणि तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे साइन कन्व्हेन्शन. राईट साइडला आपण फोर्स पॉझिटिव्ह घेतो, लेफ्ट साइडला आपण फोर्स निगेटिव्ह घेतो, लक्षात ठेवा. ओके, तर बघा इथं काय येणार, इथं एफ आर निगेटिव्ह प्लस 400 कॉस 30, 400 cos 30 हे व्हॅल्यू तुम्हाला इथं दिसणार आहे, इक्वल्स टू 0. देअरफॉर एफ आर ची किंमत 400 cos 30. चला कॅल्क्युलेट करा किती येईल हे व्हॅल्यू, एकदा चेक करून घ्या. ठीक आहे, तर 346.41 हे ऍज पर माय कॅल्क्युलेशन 346.41 न्यूटन एवढं तुमचं फ्रिक्शनल फोर्स जनरेट होईल ड्यू टू द मोशन अप्लाइड ऑफ क्वांटिटी 400 न्यूटन. लक्षात आलं इथपर्यंत काय डाऊट? चलो आता नेक्स्ट काय करायचं, समेशन ऑफ एफ वाय इक्वल्स टू 0, अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह. हे साइन कन्व्हेन्शन आपण कशामध्ये घेतलं होतं, बीमच्या केसमध्ये पण घेतलं होतं मित्रांनो. ठीक आहे, चलो आता हे काय काय येणार इथं, आर एन येईल फर्स्ट, त्याच्यानंतर प्लस 400 साइन 30 हे पण अपवर्डच ऍक्ट होणार आहे, त्याच्यानंतर मायनस 1000 इक्वल्स टू 0. किती झालेत का व्हॅल्यूज, आर एन 400 साइन 30 आणि हे 1000 वेट ऑफ ऑब्जेक्ट आहे. तर ह्याच्यामधून मी इझिली आर एन ची किंमत फाइंड आउट करू शकतो, दॅट इज 1000 मधून 400 साइन 30 हे तुम्हाला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. ठीक आहे, तर ह्याची किंमत 800 न्यूटन हे तुमचं आर एन ची किंमत आलेली आहे. लक्षात आलं, तर हे दोन व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलं. आता नेक्स्ट आहे तुमचं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर बघा आता कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जे की आपण कशाने डिनोट करतो, म्यू नी. हे सिंपल आहे, लिमिटिंग फ्रिक्शन डिवाइडेड बाय नॉर्मल रिएक्शन और फ्रिक्शनल फोर्स डिवाइडेड बाय नॉर्मल रिएक्शन. लक्षात आलं, या दोघांचं रेशो घेतलं तर तुम्हाला कोणता पॅरामीटर भेटणार, दॅट इज कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. हे तर 346.41 डिवायडेड बाय 800 आहे व्हॅल्यू, तर तुमचं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन येणार. एकदा चेक करू तर आपण तेच व्हॅल्यू आहे का, करेक्ट आहे. ठीक आहे, चलो तर हे व्हॅल्यू 346.41 डिवायडेड बाय 800 केलं तर हे व्हॅल्यू मित्रांनो 0.43, 0.43 हा तुमचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आलेलं आहे. तर याला आपण काय करू, याला ठीक आहे चालते, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चलो आता नेक्स्ट लास्ट राहिलेला आहे कोणता पॅरामीटर, दॅट इज रिझल्टंट रिएक्शन. तुम्हाला टोटल रिएक्शन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर रिझल्टंट रिएक्शन लिहितो इथं, रिझल्टंट रिएक्शन that is R equals to under root of FR square plus RN square. लक्षात आलं, तर अंडर रूट ऑफ 346.41 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 800 चा ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात आलं, तर याची किंमत किती येते एकदा चेक करून घ्या. तर याची किंमत 871.77 ऍज पर माय कॅल्क्युलेशन हे व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे, तर इथं तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, स्टार मार्क ठेवतो. रिझल्टंट टोटल रिएक्शन कसं फाइंड आउट करता, अंडर रूट ऑफ लिमिटिंग फ्रिक्शनल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस नॉर्मल रिएक्शन ब्रॅकेट स्क्वेअर और अंडर रूट ऑफ एफ आर स्क्वेअर प्लस आर एन स्क्वेअर. त्याची व्हॅल्यू ऍज आपल्याला टोटल रिएक्शन किंवा रिझल्टंट रिएक्शन म्हणून भेटणार आहे. इथपर्यंत काय डाऊट, एकदम सिंपल प्रॉब्लेम होता. ओके, एकदा चेक करून घ्या व्यवस्थित सोल्युशन. तर हे चार पॅरामीटर्स आपण इझिली कॅल्क्युलेट केलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. हा, चला आता नेक्स्ट क्वेश्चन रीड करा. नेक्स्ट क्वेश्चन काय,
A block weighing 600 Newton resting on a rough horizontal surface. चला ब्लॉक काढून घेऊ पहिले. वेइंग, हा इथं वेट पण आहे. तर याचं वेट किती आहे मित्रांनो? वेट W equals to 600 Newton resting on rough horizontal plane can be moved by the force of 150 Newton applied at an angle 30 degree with horizontal. म्हणजे इथं व्हॅल्यू तर हे 150 न्यूटनचं मोशन तुम्हाला दिलेलं आहे आणि त्या 150चं इन्क्लिनेशन विथ हॉरिझॉन्टल प्लेन किती आहे? 30 डिग्री. तर तुम्हाला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन फाइंड आउट करायचं आहे. हे झालं तुमचं मोशन. मोशनचा अपोजिट काय ऍक्ट होणार तुमचं? फ्रिक्शनल फोर्स. आणि वेटच्या अपोजिट ऍक्ट होणार तुमचा आर्यन, दॅट इज नॉर्मल रिएक्शन. हे झालं तुमचं FBD काढलं तुम्ही. ओके, सिम्पली काय करू आपण? applying limiting equilibrium, ओके. फर्स्ट कुठून स्टार्ट करतो? समेशन fx इक्वल्स टू 0, लेफ्ट हँड साइड मायनस, राइट हँड साइड पॉझिटिव्ह फॉर साइन कन्व्हेन्शन रिलेटेड टू फोर्स. ओके, चलो. तर फर्स्ट व्हॅल्यू आहे याला रिझॉल्व करून घ्या. 150 साइन 30 आणि इथं येणार तुमचा 150 कॉस 30. किती येणार? 150 कॉस 30. ठीक आहे, चलो. तर हे व्हॅल्यू मायनस FR प्लस 150 कॉस 30 इक्वल्स टू, त्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं, इक्वल्स टू 0. तर हे व्हॅल्यू FR इक्वल्स टू 150 कॉस 30. याची किंमत आफ्टर कॅल्क्युलेशन, तर हे 129.90 एवढं तुमचं लिमिटिंग फ्रिक्शन, दॅट इज, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? फ्रिक्शनल फोर्स एवढं जनरेट होतो ड्यू टू मोशन गिवन ऍट क्वांटिटी 150. त्याच्यानंतर नेक्स्ट समेशन FY इक्वल्स टू 0, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाउनवर्ड निगेटिव्ह. हे साइन कन्व्हेन्शन आपण यूज करतो फॉर फोर्स टेकिंग इन द समेशन ऑफ FY. ओके, चलो. Rm प्लस 150 साइन 30, त्याच्यानंतर मायनस 600 इक्वल्स टू 0. तर Rn इक्वल्स टू 600 मायनस 150 साइन 30. तर ह्याची किंमत येईल मित्रांनो, हा तर 0.5 आहे, 75 म्हणजे 525. हे व्हॅल्यू ऍज अ Rn म्हणून येणार. लक्षात आलं? एकदम सिंपल बेसिक एक्झाम्पल तुम्हाला 4 मार्काला विचारतात. आणि सिम्पली कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन that is FR divided by RL. तर FR ची किंमत 129.90 divided by 525. तर ह्याची किंमत येईल मित्रांनो 0.247 एवढं तुमचं व्हॅल्यू आलेलं आहे. तुम्ही राऊंड ऑफ करून 0.25 पण करू शकता. ठीक आहे, एकदम बेसिक सिंपल एक्झाम्पल तुमच्यासाठी ह्या स्लाइड मध्ये ऍड केलेलं आहे. ओके, तर हे जरा 4 प्रॉब्लेम जे आहेत ते जरा फोकस करा. ह्याच प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये पडेल. ठीक आहे, तर मॅक्सिमम आपल्या गेस क्वेश्चन्स आहेत. भरपूर फायदा होणार तुमच्या MSBT एक्झाम मध्ये रिलेटेड टू इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सब्जेक्ट. ओके, चलो नेक्स्ट. चला आता नेक्स्ट क्वेश्चन. आता हे विंटर 2025 मध्ये आलेला क्वेश्चन आहे इन्क्लाइंड प्लेनवर. ओके, इन्क्लाइंड प्लेन आहे. पहिले इन्क्लाइंड प्लेन काढून घेऊ आपण.
इन्क्लाइंट दिसला की इन्क्लाइंट प्लेन काढून घ्यायचं मित्रांनो. ओके, चलो. आणि एक ऑब्जेक्ट पण काढून घ्या. हे झालं तुमचं ऑब्जेक्ट. आणि हा, रीड करा आता, क्वेश्चन रीड करा पहिले. एवढं डायग्राम काढून घ्यायचं. प्रत्येक इन्क्लाइंट प्लेनला समजा दिलं नसेल तर हे वर्ड प्रॉब्लेमच्या प्रॉब्लेम्स आहेत. तर a body of weight 400 Newton is resting on a rough inclined plane at an angle 15 degree. ठीक आहे, तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन तुम्हाला दिलेला आहे. What force is required to prevent the body from falling down? म्हणजे आता मोशन कोणत्या डिरेक्शन मध्ये? डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये. मग फोर्स कुठं? त्याच्या अपोजिट डिरेक्शन. म्हणजे फोर्स रिक्वायरमेंट आपल्याला काढायचं आहे पी. आता मोशनच्या अपोजिट काय ऍक्ट होणार? तुमचा फोर्स ऑफ फ्रिक्शन. मोशनच्या अपोजिट काय ऍक्ट होणार? एफ आर ऍक्ट होणार, फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि त्याची क्वांटिटी किती राहते? कारण की आपल्याला रेशो माहित आहे, म्यू इक्वल्स टू काय राहतो? ठीक आहे, तर म्यू इक्वल्स टू एफ आर डिवायडेड बाय आर एन. तर एफ आर ची किंमत आर एन इंटू म्यू असं लिहू शकतो मी, और म्यू इंटू आर एन. ओके, लक्षात आलं? चल, तर एवढं आपल्याला समजलेलं आहे डाटा. द फोर्स रिक्वायर्ड इज रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम फॉलिंग डाऊन. म्हणजे मोशन डाऊनवर्ड आहे, त्याच्या अपोजिटला काय ऍक्ट होते? फोर्स ऑफ फ्रिक्शन और फ्रिक्शनल फोर्स. हे क्वांटिटी आपल्याला ते ऑब्जेक्ट स्लाइड न होण्यासाठी आपल्याला अमाऊंट ऑफ फोर्स किती लागणार आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, बघा. चला, एवढं आहे. त्याच्यानंतर तुमचं वेट आहे. वेट दिलेला आहे, दॅट इज किती आहे वेट? 400 न्यूटन. आता असं नॉर्मल आपण काढतो, ओके, ऑब्जेक्टला. आणि हे व्हॅल्यू हे किती राहणार आहे? आर एन. आणि त्याच्यानंतर हे व्हॅल्यू तुमचे हे कॉम्पोनंट्स रिझोल्युशन्स मध्ये येतात. इथं 15 डिग्री आहे, तर हे पण अँगल किती होईल? 15 डिग्रीच होणार आहे. तर हर एक प्रॉब्लेम्स मध्ये, इन्क्लाइंट प्रॉब्लेम्स मध्ये, जेवढं तुमचं इन्क्लिनेशन ऑफ प्लेन आहे तेवढंच तुमचं जे वेटची व्हॅल्यू आहे किंवा वेट क्वांटिटी आहे तेवढं तुमचं या व्हर्टिकल प्लेन किंवा या परपेंडिक्युलर ऍक्सिस वर तेवढंच अँगल क्रिएट करणार आहे. आता आपल्याला माहिती आहे, याला रिझॉल्व्ह करताना लक्षात ठेवा मित्रांनो, याला रिझॉल्व्ह करताना कसं करायचं? याला रिझोल्युशन दॅट इज 400. ज्या साईडला अँगल आहे त्या साईडला आपण काय लिहितो? cos 15. आणि तो 400. ठीक आहे, 400 साइन 15. लक्षात आलं? 400 साइन 15. डाऊनवर्ड आहे, अंडर द ग्रॅव्हिटी, त्याच्यामुळं त्या कॉम्पोनंट्स पण कोणत्या डिरेक्शन्स मध्ये येतात? डाऊनवर्ड डिरेक्शन्स मध्ये येतात. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. आणि ह्याची पण किंमत टाकून ठेवा. म्यू ची किंमत दिलेली आहे 0.4 टाइम्स ऑफ आर एन. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं इथं? फोर्स म्हणजे पी ची किंमत कॅल्क्युलेट करायची आहे. चला, सोल्युशन. अप्लाइंग limiting equilibrium. Apply limiting equilibrium condition. Limiting equilibrium condition. टू स्टार्ट करायचं. समेशन एफ एक्स इक्वल्स टू 0. आता एफ एक्स मध्ये काय काय दिसतात? चला सांगा रे. एफ एक्स मध्ये साइन कन्व्हेन्शन इम्पॉर्टंट आहेत, ते पण टाकून द्या. डाऊनवर्ड मायनस आणि अपवर्ड प्लस, किंवा लेफ्ट हँड साइड मायनस आणि राईट हँड साइड फोर्स प्लस आपण घेतो. ओके, तर पी प्लस त्याच्यामध्ये हे व्हॅल्यू एफ. ओके, आणि एफ ला मी फर्दर काय लिहू शकतो? 0.14 टाइम्स ऑफ आर एन. त्याच्यानंतर हे डाऊनवर्ड आहे, तर -400 साइन 15 इक्वल्स टू 0. 400 साइन 15 इक्वल्स टू 0. ओके, चलो. आता हे P प्लस 0.14 आर एन इक्वल्स टू 400 साइन 15. आणि 400 साइन 15 ची किंमत आफ्टर कॅल्क्युलेशन्स किती येणार ते? तर ह्याची किंमत येतो 103.53 आफ्टर राऊंड ऑफ. तर हे P प्लस 0.14 आर एन याला इक्वेशन नंबर 1 देऊन ठेवायचं आहे. ओके, चला आता नेक्स्ट कंडिशन. नेक्स्ट कंडिशन काय कन्सिडर करणार मी? समेशन ऑफ
Fy इक्वल्स टू 0, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड नेगेटिव्ह. काय काय दिसणार याच्यामध्ये या डायग्राम मध्ये? ओके, तर एक आर्यन दिसल, एक 400 cos 15 ची व्हॅल्यू दिसल. ओके, आर्यन आणि 400 cos 15, बस एवढंच आहे, दुसरे काय कोणतेही फोर्सेस नाहीत. चलो, आर्यन आणि एक व्हॅल्यू ते पॉझिटिव्ह आहे कारण की अपवर्ड ऍक्ट होतो. 400 cos 15 इक्वल्स टू 0. मग आर्यन ची किंमत किती येईल सांगा फर्स्ट, आफ्टर कॅल्क्युलेशन. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 386.37 न्यूटन एवढं तुमचं आर्यन ची किंमत आली. आता त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली सबस्टिट्यूट किंवा पुट आर्यन व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये. इन इक्वेशन नंबर फर्स्ट इझिली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. बघा आता, P प्लस 0.14 टाइम्स ऑफ आर्यन ची किंमत 386.37 इक्वल्स टू 400, किंवा हे व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट ऑलरेडी केलेली आहे, दॅट इज 103.53. 103.53. तर याची किंमत बघा, 103.53 मायनस 0.14 इंटू 386.37. तर ह्याची किंमत मित्रांनो 46.438 आहे. तर तुम्ही राऊंड ऑफ करून याला 49.3438 आहे, तर 49 तुम्ही 44 करू शकता. ओके, तर एवढं तुमचं फोर्स रिक्वायर्ड आहे टू प्रिव्हेंट द बॉडी टू मूव्ह डाऊनवर्ड डिरेक्शन. ओके, तर एवढं फोर्स तुम्हाला रिक्वायरमेंट आहे. लक्षात आलं? ठीक आहे, चालते. कारण की इथं अमाऊंट ऑफ फोर्स कमी आहे, कारण की इन्क्लिनेशन पण कसं आहे, लई कमी आहे. त्याच्यामुळं अमाऊंट ऑफ फोर्स रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द बॉडी टू मूव्ह इन डाऊनवर्ड डिरेक्शन ऑल्सो विल बी, म्हणजे ते पण व्हॅल्यू कसं राहणार आहे, कमीच राहणार आहे ऍज कम्पेअर्ड टू अदर पॅरामीटर्स, अदर वेट पॅरामीटर्स. ओके, चलो, काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला, त्या डाऊट्स आपण सॉल्व्ह करू. नवीन व्हिडिओ त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्यासाठी, डाऊट क्लिअरन्स सेशन. आता एंडिंगला जसंही मी वन शॉट रिव्हिजन सगळ्या टॉपिक्स वर संपून टाकणार आहेत, तेव्हा मी लाईव्ह येईल तुमच्यासाठी, आणि त्या लाईव्ह सेशन्स मध्ये तुम्ही सगळेजण जॉईन व्हायचे, आणि तुमच्या क्वेश्चन्स काही डिफिकल्टीज असेल रिलेटेड टू इंजिनिअरिंग मेकॅनिक्स अँड अदर सब्जेक्ट, ते तुम्ही माझ्याकडून क्लिअर करू शकता. ओके, चल, आता एक लास्ट प्रॉब्लेम आहे मित्रांनो. लास्ट प्रॉब्लेम, that is a block is resting on a rough inclined plane whose inclination to the horizontal is 15. The force of 11 Newton applied parallel to the plane on block is resting will just move it downward. सेम कंडिशन आहे, इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, पी ची किंमत दिलेली आहे. ठीक आहे, आता मूव इट डाऊनवर्डचा अर्थ मोशन कुठे आहे, डाऊनवर्ड आहे, त्याच्या अपोजिटला काय ऍक्ट होतो, फोर्स ऑफ फ्रिक्शन. हे आपल्याला माहित आहे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन ब्लॉक अँड प्लेन इज 0.4. ओके, ब्लॉक अँड प्लेन इज 0.4. इस्टिमेट द वेट ऑफ द ब्लॉक. आता याच्यामध्ये वेट अननोन आहे, वेट अननोन पॅरामीटर आहे. ओके, तर पहिले आपण डायग्राम काढून घेऊ व्यवस्थित. तर हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, हा वाला तुमचं ऑब्जेक्ट आहे, जे की इन्क्लाइंड प्लेन ऍट अन इन्क्लिनेशन ऑफ 15 डिग्रीला रेस्ट होतो. हा तुमचा वेट आहे. ठीक आहे, हा तुमचा नॉर्मल ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस. इथं 15 असेल तर इथं इन्क्लिनेशन किती येईल, 50 येईल. आणि या वेटला आपण कॉस आणि साइन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह करू शकतो. तर इथं काय येणार व्हॅल्यू, डब्ल्यू कॉस 15, ज्या साईडला अँगल आहे त्या साईडला कॉस कॉम्पोनंट येतो, आणि इथं डब्ल्यू साइन 15. त्याच्यानंतर इथं आर एन ची व्हॅल्यू येईल. मोशन कुठं आहे, डाऊनवर्ड आहे,
आणि त्याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होणार. ओके, म्यू टाइम्स ऑफ आर एन. आणि इथं पॅरलल मध्ये काय अप्लाय केलेलं आहे, एक फोर्स अप्लाय केलेला आहे, दॅट इज 11 किलो न्यूटनचा. पी ची किंमत अगोदर पी अननोन होता, आता पी दिलेला आहे, त्या पी वरून आपण वेट ऑफ द ब्लॉक काढू शकतो इझिली. लक्षात आलं? चलो सोल्युशन. हा, अप्लाइंग इक्विलिब्रियम, लिमिटिंग इक्विलिब्रियम, लिमिटिंग इक्विलिब्रियम, लिमिटिंग इक्विलिब्रियम. तर समेशन ऑफ एफ एक्स इक्वल्स टू 0, लेफ्ट हँड साइड मायनस, राईट हँड साइड प्लस. हे साइन कन्व्हेन्शन आपल्याला यूज करायचे फॉर द फोर्स कॅल्क्युलेशन किंवा समेशन ऑफ फोर्सेस. ओके, चलो. तर डब्ल्यू मायनस साइन 15, त्याच्यानंतर प्लस 11, अजून काय येणार प्लस. आता इथं म्यू ची किंमत दिलेली आहे 0.4 मित्रांनो, ते पण टाकून द्या, टाइम्स ऑफ आर एन. therefore plus 0.4 times of Rn equals to 0. ओके, चलो. तर इथं काय करणार मी, डब्ल्यू ला पॉझिटिव्ह करतो, या दोन अननोन व्हॅल्यू तिकडे आणतो, म्हणजे हे पॉझिटिव्ह मध्ये दिसणार तुम्हाला, दॅट इज डब्ल्यू साइन 15, आणि हे मायनस 0.4 टाइम्स ऑफ आर एन इक्वल्स टू 11. आता साइन 15 ची किंमत तुम्ही एकदा कॅल्क्युलेट करून घ्या, किती येईल बघा. तर 0.26 डब्ल्यू येईल इथं व्हॅल्यू, 0.4 टाइम्स ऑफ आर एन इक्वल्स टू 11. ह्याला इक्वेशन नंबर काय द्यायचं, इक्वेशन नंबर 1 द्यायचं आहे. ठीक आहे, चला आता नेक्स्ट तुम्हाला समेशन ऑफ एफ वाय इक्वल्स टू 0, अपवर्ड फोर्स पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड फोर्स नेगेटिव्हच्या कन्सिडरेशन मध्ये सम करायचे आहेत. तर इथं आर एन येईल एक व्हॅल्यू, बरोबर. आणि त्याच्यानंतर एक वेट येणार मायनस डब्ल्यू कॉस 15 इक्वल्स टू 0. या दोन पॅरामीटरच आहे जे की परपेंडिक्युलर समेशन वाय मध्ये कन्सिडरेशन मध्ये येईल. देअरफॉर आर एन मायनस, आता कॉस 15 ची किंमत तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. तर 0.96 आहे मित्रांनो, कॉस 15 ची किंमत 0.96, डब्ल्यू इक्वल्स टू 0, और मायनस 0. ह्याला मी -1 ने मल्टिप्लाय केला, ठीक आहे. तर -1 ने मल्टिप्लाय केला इथं, तर काय येणार, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस होईल, दॅट इज 0.96 टाइम्स ऑफ डब्ल्यू मायनस आर एन इक्वल्स टू 0. हे इक्वेशन नंबर 1 द्या. आता दोन व्हॅल्यूज अननोन आहेत, तुमच्याकडे दोन इक्वेशन्स आहेत, तर तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करू शकता युजिंग कॅल्क्युलेटर. ठीक आहे, ज्याला इक्वेशन्स घेता येणार नाही तर त्यांच्यासाठी लिहून ठेवतो. मोड सेटअप मध्ये जायचं मित्रांनो, कॅल्सीच्या मोड सेटअप मध्ये जायचा, इक्वेशन दिसते तुम्हाला ई क्यू एन 5 नंबर वर, आणि त्या प्रेस केल्यानंतर असे 4 इक्वेशन दिसतात. बट तुम्हाला फर्स्ट इक्वेशन घ्यायचंय, कारण की एक इक्वेशन कोणत्या फॉर्मॅट मध्ये राहतो, ax प्लस बी वाय इक्वल्स टू सी च्या फॉर्मॅट मध्ये, आणि इथं हे व्हॅल्यूज अननोन आहेत आपल्यासाठी, आणि तेच व्हॅल्यूज ऍज अ डब्ल्यू आणि आर एन राहणार आहे. ठीक आहे, चलो नाव आफ्टर सॉल्विंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन नंबर सेकंड, तर डब्ल्यू ची किंमत आणि आर एन ची किंमत या दोन्ही व्हॅल्यूज भेटतात. बट आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, दॅट इज डब्ल्यू ची किंमत विचारलेलं आहे. चला सॉल्व्ह करा तुम्ही. ठीक आहे, तर आफ्टर कॅल्क्युलेशन्स माझ्याकडे व्हॅल्यूज आहेत मित्रांनो, 86.34 न्यूटन अँड आर एन ची किंमत आहे आफ्टर सबस्टिट्यूशन. बट आपल्याला आर एन याच्यामध्ये बघा कोणत्या तरी एक इक्वेशन्स मध्ये टाकून द्या. ओके, मग आर एन ची किंमत तुम्हाला भेटणार आफ्टर कॅल्क्युलेशन, तर हे 82.88 आहे, 82.88 न्यूटन. बट आपल्याला विचारलं काय, ओनली डब्ल्यू विचारलं, त्याच्यासाठी आपण एकच पॅरामीटरवर फोकस करतो, दॅट इज एस्टिमेटिंग द व्हॅल्यू ऑफ द वेट ऑफ द ब्लॉक. ओके, आय होप सो ह्या 4 क्वेश्चन्स इम्पॉर्टंट ऍज अ गेस्ट क्वेश्चन्स म्हणून मी
तुमच्यासाठी या स्लाइड मध्ये ऍड केलेल्या आहेत. तुम्ही रिवाइज करून घ्या 4 प्रॉब्लेम्स व्यवस्थित हॉरिझॉन्टल आणि इन्क्लाइन्ड प्लेनवरचे. मोस्ट ऑफ ऑल ह्याच क्वेश्चन्स मधूनच एक क्वेश्चन तुम्हाला एक्झाम, एक किंवा 2 क्वेश्चन्स एक्झाम मध्ये दिसणार आहेत. पॅरामीटर्स फक्त चेंज होईल, अमाऊंट फक्त चेंज होईल, बाकी सगळं सिस्टमॅटिक फॉर्म मध्ये हेच आपल्याला अप्लाय इक्विलिब्रियम कंडिशन करून समेशन एफ एक्स समेशन एफ वाय अप्लाय करून तुम्हाला अननोन व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहेत. ते स्ट्रेट फॉरवर्डचे होते, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स, पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर सारखे हॉरिझॉन्टल प्लेनचे, बट ह्याच्यामध्ये काही इक्वेशन्स पण आलेले आहेत. ते पण क्वेश्चन इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्या अपकमिंग MSBT एक्झाम मध्ये. ओके, तर हा वन शॉर्ट रिव्हिजन रिलेटेड टू फ्रिक्शन ऑफ फोर्सेस होता. आता नेक्स्ट वन शॉर्ट रिव्हिजन सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवर तुमच्यासाठी मी घेऊन येईल लवकरच. 1-2 दिवसात ते व्हिडिओ पण अपलोड होणार. तुम्ही भरपूर रिवाइज करा. काही डाऊट्स वगैरे असतील रिलेटेड टू इंजिनिअरिंग मेकॅनिक्स तुम्ही बिंदास मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर. आणि ज्यांना फ्री नोट्स किंवा डाऊट्स क्लिअरिंग, ठीक आहे, फ्री टाइम मध्ये समजा तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या क्वेश्चनचा डाऊट असेल, दुसऱ्या सब्जेक्टचा डाऊट असेल, तर त्याच्यासाठी मी खाली एक लिंक दिलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुप लिंक, तर त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करून जॉईन होऊन डायरेक्टली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू. अभ्यास करा, खुश राहा आणि स्वस्थ राहा.